तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल इथरच्या प्रिपरेशन्स मेथड्स आपण बघितलेले होते. त्या प्रिपरेशन्स मेथड म्हणजेच पहिली अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ अ अल्काइल हॅलाइड आणि दुसरी ज्याला आपण हायड्रेशन ऑफ अल्कीन ज्याला आपण ॲसिड कॅटॅलाइज्ड रिॲक्शन म्हणतो. आता ॲसिड कॅटॅलाइज रिॲक्शन्समध्ये आपण बघितलं की मेजरली सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल इट इज गोइंग टू बी प्रोड्यूस्ड फ्रॉम धिस मेथड. ओके, कारण ह्यामध्ये लक्षात घ्या की ॲडिशन ही अँटी मॉर्कोनिकॉफ रूल प्रमाणे होते, म्हणून आपल्याला इथं सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे प्रोड्यूस होतात. आता पुढची जी प्रोसेस आहे किंवा प्रिपरेशन्स मेथड आहे ज्याला आपण HBO प्रोसेस काय म्हणतात, HBO प्रोसेस म्हणजेच हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोसेस. ओके, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोसेस विथ अल्कीन ही प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये काय होतं, पर्टिक्युलरली डायबोरेन रिॲक्ट्स विथ अल्कीन and produces trialkyl borane ओके. आता बोरेन म्हणल्यावर B2S6 हे बोरेनला म्हणतात. हा ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल, म्हणजेच पहिल्या स्टेप्स मध्ये काय होतं, डायबोरेन जो आपण B2S6 आहे रिॲक्ट करतो अल्कीन बरोबर अँड प्रोड्युसेस ट्राय अल्काइल बोरेन, आणि जो ट्राय अल्काइल बोरेन प्रोड्यूस होतो त्यामध्ये B2H6 म्हणजे डायबोरेन हा इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो. आता सेकंड ट्राय अल्काइल बोरेन okay gets oxidized by H2O2 in presence of in presence of okay NaOH, in presence of NaOH म्हणजेच OH आयन्स म्हणजेच वॉटर मॉलिक्युल्स, हे लक्षात ठेवा. अँड gets converted into alcohol, that is primary alcohol हे तयार होतं. आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही बघिता, परत एकदा लक्षात घ्या की डायबोरेन हा काय होतो, डायबोरेन रिॲक्ट होतो. ओके, कुणाबरोबर डायबोरेन रिॲक्ट होतो, अल्कीन बरोबर, आणि ट्राय अल्काइल बोरेन तयार होतो जो B2S6 आपण म्हणतो तो इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो, आणि ट्राय अल्काइल बोरेन गेट्स ऑक्सिडाइज्ड बाय H2O2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH अँड इट्स गेट्स कन्व्हर्टेड इनटू अल्कोहोल, हे लक्षात ठेवा. आता हा जो NaOH आहे, हा NaOH हा जर तुम्ही बघितला तर NaOH जर तुम्ही बघितला तर हा NaOH डायल्यूट आहे, एवढं लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेटेड नाही. म्हणून डायल्यूट म्हणजेच काय, वॉटरचं प्रेझेन्स, वॉटरचा पर्सेंटेज जास्त असतं
हे लक्षात ठेवा. म्हणून कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे म्हणून डायल्यूट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ट्राय अल्काइल बोरेन गेट्स ऑक्सिडाइज बाय H2O2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH दॅट इज डायल्यूट. आणि म्हणून हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोसेस ही सुद्धा मेथड ऍडिशन ऑफ अ वॉटर मॉलिक्यूल सारखीच आहे. कारण का डायल्यूट NaOH च्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला ही रिॲक्शन कॅरीड आउट करावी लागते, हे लक्षात घ्या. मग आपण बघूया रिॲक्शन पहिल्या स्टेप्स मध्ये. हे RCH डबल बॉन्ड CH2 हे घेतलं तुम्ही. B2S6 हा डायबोरेन आहे, ह्याची ऍडिशन होणार आहे. आता हायड्रोजन 6 ऍड होणार आहेत म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली अल्कीन हा पर्टिक्युलरली बॅलेन्स करत असताना आता हे करत ज्या वेळेला B2S6 ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होणार आहे. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर RCH2CH2 हा प्रॉडक्ट तयार होणार आहे. इथं बोरॉन ऍड होणार आहे आणि इथं पर्टिक्युलरली आपल्याला असा पार्ट बघायला मिळेल आणि म्हणजेच हे येतं ट्राय अल्काइल बोरेन. ओके, हे हायड्रोजन इथं ऍड होणार आहेत, एवढं लक्षात ठेवा 6. आणि मग ह्यांच्या बरोबरीनं कारण बोरॉन 2 आहेत, अल्कीन 6 घेतलेले आहेत, हायड्रोजन 6 आहेत आणि मग बॅलन्स होत असताना ट्राय अल्काइल बोरेन आपल्याला तयार होईल. हे पहिल्या स्टेप्स मध्ये तयार होणार. आता दुसऱ्या स्टेप्स मध्ये काय होईल बघा. हा जो ट्राय अल्काइल बोरेन आहे, ट्राय अल्काइल बोरेन हा तुम्ही H2O2 बरोबर ऑक्सिडाइज करायचा आहे इन प्रेझेन्स ऑफ NaOH डायल्यूट म्हणजेच OH आयन्स. ओके, आता हा H2O2 मी HO आणि OH लिहितो आणि ह्या बॅलेन्सिंग करताना आपल्याला 3 लागणार आहेत कारण का ते बॅलन्स होईल आपल्याला ती रिॲक्शन. आता बघा आपल्याकडं RCH2 किती आहेत तर 3 RCH2CH2 आहेत, बरोबर आहे. हा RCH2 3 आहेत. आता इथं तुम्हाला 3 OH बघायला मिळतील, जे 3 OH इथं ऍड होतील तुम्हाला आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होईल RCH2CH2OH किती 3 वेळेला 1 2 3. ओके, आणि जो तुमचा बोरॉन जो आहे हा बोरॉन ह्या HO बरोबर रिॲक्ट करतो किती 3, म्हणून तुम्हाला हा BOH थ्राईस किंवा तुम्ही असं म्हणू शकता H3BO3 हा प्रॉडक्ट तयार होतो. लक्षात आलं. परत एकदा सांगतो की फर्स्ट स्टेप्स मध्ये डायबोरेन रिॲक्ट्स विथ अल्कीन, त्याच्यामध्ये B2S6 इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो, ट्राय अल्काइल बोरेन तयार होतं आणि ट्राय अल्काइल बोरेन ऑक्सिडाइज्ड होतो विथ H2O2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH अल्कली आणि मग आपल्याला इथं प्रायमरी अल्कोहोल हा तयार होतो, हे लक्षात ठेवा. ओके, आता ही रिॲक्शन आपण बघत असताना ही आपण जनरल रिॲक्शन्स बघितली. आता आपण जी बघणार आहोत एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊन आपण ही रिॲक्शन बघूया. आता ही ज्या वेळेला रिॲक्शन्स बघितली त्या रिॲक्शन्स मध्ये आपण अल्कीन म्हणून पहिल्यांदा CH3CH डबल बॉन्ड CH2 म्हणजेच प्रोपीन घेतलं तुम्ही. ओके, त्याच्यानंतर B2S6 घेतलं, इकडे 6 आहे म्हणजेच तुम्हाला तयार काय होणार आहे बघा CH3CH2CH2 थ्राईस, इथं B येणार, इथं ट्वाईस येईल म्हणजेच हा तुमचा ट्राय प्रोपाईल बोरेन तयार होईल. ओके, B2S6 हा इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍड होतो आणि ज्या वेळेला ट्राय प्रोपाईल बोरेन हे तुम्ही घेतलं
ओके, ट्रायप्रोपाइल बोरेन. आणि ह्याच्या बरोबरीनं ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडाइज केलं बाय H2O2 इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस. ओके, तर तुम्हाला प्रॉडक्ट तयार होणार आहे CH3 CH2 CH2OH अँड प्लस BOH थ्राईस. ओके, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स पॅटर्न जर तुम्ही बघितला तर पहिला ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे हे लक्षात ठेवा की दिस हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. काय आहे? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही लीड्स टू ओव्हरऑल. आता ही लीड्स टू ओव्हरऑल हायड्रेशन ऑफ अल्कीन. हे पहिला लक्षात ठेवा, हायड्रेशन ऑफ अल्कीन. म्हणजेच दोन्हीही स्टेप्स मध्ये इथं जसं हायड्रेशन ऑफ अल्कीन मागच्या वेळेला बघितलेलं होतं ऍसिड कॅटॅलाइज मध्ये ऍडिशन ऑफ वॉटर होतं, इथं OH मायनस इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस आपल्याला हायड्रेशन म्हणजेच H2O हा ऍड होतो. कारण का ऑक्सिडेशन मध्ये H2O2 म्हणजेच HO आणि OH आहेत हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये सुद्धा वॉटर कंटेंट पार्ट आहे. म्हणून काय सांगितलं? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. ओके, इथं ओव्हरऑल म्हणा तुम्ही, ओव्हरऑल दोन्ही मिळून लीड्स टू. ओके, लीड्स टू ओव्हरऑल लिहिलेलं आहे, तुम्हाला याची गरज नाही आहे. लीड्स टू ओव्हरऑल हायड्रेशन ऑफ अल्कीन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता ह्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे तो ऍडिशन ऑफ डायबोरेन. ऍडिशन ऑफ डायबोरेन. आता हेच जे ऍडिशन आहे ते ऍडिशन ऑफ डायबोरेन कुणाकडे आहे राजानो? जर तुम्ही बघितलं तर ऍडिशन ऑफ डायबोरेन टेक्स प्लेस. ऍडिशन ऑफ डायबोरेन टेक्स प्लेस in such a way that it add to less, okay, it adds to less substituted carbon. less substituted carbon ला तो अटॅच होतो. आणि इथं जर तुम्ही बघितलं की डायबोरेन हा लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला अटॅच होतो आणि त्याच्यामध्ये अल्कीन कन्व्हर्टेड इनटू. आता ह्याच्यामध्ये अल्कीन जे कन्व्हर्टेड होतं, ओके, इनटू अल्कोहोल. अल्कोहोल रिजिओ सिलेक्टिव्हिटी. बघा, अल्कीन कन्व्हर्टेड होतो इनटू अल्कोहोल. रिजिओ सिलेक्टिव्हिटी दॅट इज एक्झॅक्टली अपोजिट टू ऍसिड कॅटॅलाइज्ड रिॲक्शन. ऍसिड कॅटॅलाइज रिॲक्शनच्या अपोजिट होतो. म्हणजेच ऍडिशन इज ॲज पर अँटी MR म्हणजेच अँटी मॉर्कोनिक ऑफ होणार आहे. कारण का ऍसिड कॅटॅलाइज्ड ची जी आपल्याला रिॲक्शन आहे त्या ऍसिड कॅटॅलाइज मध्ये आपल्याला ऍडिशन कशी होते? ॲज पर MR रूल. हिथं ऍडिशन कशी होते बघा, जो बोरॉन आहे तो ऍड होतो ह्या CH2 ला. ओके, म्हणजेच लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला. हे लक्षात ठेवा, MR प्रमाणे त्याची मार्कोनिक ऑफ रूल प्रमाणे ऍडिशन होत नाही. हे इम्पॉर्टंट त्यामध्ये कॅरेक्टर येतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता रिजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजेच काय?
तर लेस सबस्टिट्यूटेड कार्बन. म्हणजेच अल्किनचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होत असताना जो आपल्याला इलेक्ट्रोफाईल बोरेन ऍड होतो तो लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला डायबोरेन ऍड होत असल्यामुळं आपल्याला ही अँटी एमआर ऍडिशन बघायला मिळते. आणि त्यामुळं इथं आपल्याला एक्सलंट इल्ड काय मिळेल? एक्सलंट इल्ड ऑफ प्रायमरी अल्कोहोल होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं तुम्हाला ऍसिड कॅटॅलाइज्ड सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल देतं. ओके. आणि HBO दॅट इज अ हायड्रोबोरेशन प्रायमरी अल्कोहोल देतं. कुणाबरोबर? विथ अल्कीन. म्हणजे अल्कीन बरोबर ते काय देतं? ऍसिड कॅटॅलाइज बरोबर सेकंडरी अँड टर्शरी आणि HBO बरोबर प्रायमरी अल्कोहोल देतं, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेस्ट सुटेबल हायड्रो बोरेटिंग एजंट इज बोरेन टेट्रा हायड्रोफ्युरॉन. म्हणजेच लक्षात घ्या BH3THF हा बेस्ट सुटेबल हायड्रोबोरेटिंग एजंट आहे. हा हायली रिएक्टिव्ह आहे. काय आहे तो? हायली रिएक्टिव्ह आहे. अँड ऍट 273 केल्व्हिन. ओके. 273 केल्व्हिन म्हणजेच कोल्ड कंडिशन मध्ये आपल्याला रिएक्शन घडताना बघायला मिळते. परत एकदा सांगतो की जो आपल्याला हायड्रोबोरेटिंग एजंट आहे बोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन हा हायली रिएक्टिव्ह आहे आणि 273 केल्व्हिन मध्ये आपल्याला रिएक्शन्स घडते. म्हणजेच काय होतं? अल्कीन गेट्स ऍड. म्हणजेच अल्कीन 273 केल्व्हिनला म्हणजेच कोल्ड कंडिशनला आपल्याला ऍड होते. कुणाबरोबर? ह्या हायड्रोबोरेटिंग एजंट BH3 अँड THF बरोबर. ओके. हे लक्षात घ्या. आता इथं HBO. आता HBO हे तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे की हे चॅनेलचं नाव आहे HBO. जर तुम्ही चॅनेल हे केला तर तुमच्या लक्षात येईल. आता त्याच्या नावावरनं ही प्रोसेस आहे की हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोसेस. म्हणजेच काय आहे की पहिल्या स्टेप्स मध्ये डायबोरेन म्हणजे जो इलेक्ट्रोफाईल आहे तो अल्कीन बरोबर ऍड होतो. ओके. हे लक्षात ठेवा. आणि ट्राय अल्काइल बोरेन तयार होतं. हा ट्राय अल्काइल बोरेन आपल्याला ऑक्सिडाइज होतो. कुणाबरोबर? किंवा ऑक्सिडाइज कुणामुळे होतो? तर H2O2 मुळे होतो इन प्रेझेन्स ऑफ NaOH. आता ह्याच्यामध्ये NaOH बरोबर प्रेझेन्स मध्ये आता हा NaOH डायल्यूट आहे, हे लक्षात घ्या. काय आहे? NaOH हा डायल्यूट आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर ओव्हरऑल रिएक्शन जर बघितली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही हायड्रेशन ऑफ अल्कीन आहे. म्हणजे दोन प्रकारचे आपल्याला हायड्रेशन ऑफ अल्कीन बघायला मिळतात. एक ऍसिड कॅटॅलाइज्ड आणि दुसरी हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आता हे जे ऍडिशन ऑफ डायबोरेन आहे हे एक्झॅक्टली कसं घडतं? इट इज गोइंग टू टेक्स प्लेस ओके टू द लेस सबस्टिट्यूटेड कार्बन. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला अल्कीन इज कन्व्हर्टेड इनटू अल्कोहोल बाय रिजिओ सिलेक्टिव्हिटी. रिजिओ सिलेक्टिव्हिटी का म्हटलं गेलेलं आहे? कुठेतरी हा प्रश्न येईल किंवा JEE आणि नीट मध्ये रिजिओ सिलेक्टिव्हिटी ऑफ ऍडिशन व्हेन अल्कीन इज कन्व्हर्टेड इनटू अल्कोहोल. म्हणजे हे रिजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजेच लक्षात घ्या ऍडिशन ऍज पर अँटी एमआर. म्हणजे MR रूल प्रमाणे नाही. म्हणजेच मोर सबस्टिट्यूटेड कार्बनला नाही, लेस सबस्टिट्यूटेड कार्बनला ऍडिशन होणार, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला ह्या मध्ये HBO प्रोसेस मध्ये एक्सलंट इल्ड मिळतो. कुणाचा? प्रायमरी अल्कोहोलचा. आता आपण बघितलं की ऍडिशन ऑफ
हायड्रेशन ऑफ अल्किन घडतं, त्यामध्ये ऍसिड कॅटॅलाइज सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल देतं. HBO प्रायमरी अल्कोहोल देतो. दोघंही ट्रीटमेंट करतात विथ अल्किन. HBO म्हटलं की प्रायमरी, ऍसिड कॅटॅलाइज म्हटलं की सेकंडरी किंवा टर्शरी. आता ह्याच्यामध्ये काय काय वेळेला इंडस्ट्रीयल, ज्या वेळेला इंडस्ट्रीयल प्रोडक्शन एक्सलंट इल्ड घेतात त्यावेळेला H2O2 हा कॅरेक्टर न घेता 273 केल्विनला कोल्ड कंडिशन मध्ये आपल्याला सुटेबल हायड्रोबोरेटिंग एजंट बोरॉन टेट्राहायड्रोफ्युरॉन म्हणजे बोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन BH3THF हा यूज केला जातो, कारण तो हायली रिॲक्टिव्ह आहे आणि अल्किन ऍड होतं ऍट 273 केल्विनला. हे लक्षात घ्या आणि एक्सलंट इल्ड मिळतो. हे आहे HBO प्रोसेस. ओके. आता पुढची जी आपण रिॲक्शन्स बघणार आहोत ती रिॲक्शन म्हणजेच लक्षात घ्या ज्याच्यामध्ये रिडक्शन. ओके. आपल्याला रिडक्शन प्रोसेस, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हे आपल्याला बघायचं आहे. कुठल्या कुठल्या बघायचे आहेत? रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता रिडक्शन, आता ह्या रिडक्शन प्रोसेस मध्ये रिडक्शन ऑफ पहिला आपण बघायचा आहे अल्डिहाइड अँड कीटोन. आता हे जे रिडक्शन आहे हे रिडक्शन पर्टिक्युलरली NiPd बरोबर किंवा रॅनी निकेल बरोबर हे आपल्याला कॅटॅलिटिक रिडक्शन, कॅटॅलिटिक रिडक्शन हे आपल्याला बघायला मिळतं. कुणाबरोबर? NiPd किंवा रॅनी निकेल. आता रॅनी निकेल हा तुम्हाला माहिती असेल तर रॅनी निकेल म्हणजेच काय रे राजानो? हा जो रॅनी निकेल आहे तो म्हणजेच अलॉय ऑफ ॲल्युमिनियम अँड निकेल इन NaOH और तुम्ही म्हणू शकता लिचेस आउट इन NaOH. ओके. आता ह्याच NaOH ला तुम्हाला माहिती आहे कॉस्टिक सोडा सुद्धा म्हणतात. काय म्हणतात ह्याला? कॉस्टिक सोडा. हे कॅटॅलिटिक रिडक्शन होतं. आणि दुसरं जे रिडक्शन येतं हे पहिलं रिडक्शन, दुसरं आहे रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट लाइक 1NaHg प्लस वॉटर BC2H5OH प्लस Na हे सुद्धा तुम्हाला रिडक्शन, रिड्युसिंग एजंट हे यूज केलं जातं. काय काय वेळेला रिड्युसिंग एजंट लाईक NaBH4 अँड LiAlH4 हे सुद्धा यूज करतात. ह्यांना हायड्राइड डोनर्स म्हणतात. काय म्हणतात ह्याला? हायड्राइड डोनर म्हणतात. आणि हे सुद्धा रिप्लेस केले जातात. रिप्लेस्ड. ओके. कुणाला रिप्लेस केले जातात? तर कॅटॅलिटिक रिडक्शनला ते रिप्लेस केले जातात. हायड्राइड डोनर्स आर युज्ड. ओके. डोनर्स आर युज्ड टू रिप्लेस. कुणाला रिप्लेस केले जातात? कॅटॅलिटिक रिडक्शनला रिप्लेस केले जातात. हे लक्षात ठेवा. ओके. ह्याच्याबद्दलची माहिती मी पुढे सांगणारच आहे. आता पहिल्यांदा आपण कुणाचं रिडक्शन करणार आहे? तर अल्डिहाइड अँड कीटोनचं. तर तुम्हाला माहिती आहे हा RCH डबल बॉन्ड O. ओके. आता RCH डबल बॉन्ड O कॅटॅलिटिक रिडक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ H2 गॅस. Na घ्या, PT घ्या किंवा रॅनी निकेल घ्या. रॅनी निकेल तिघांपैकी एक 413 केल्व्हिन हे टेम्परेचर असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता इथं आपण 2 H घेतले तर एक H हा कार्बन कडे जातो आणि दुसरा H हा ऑक्सिजन कडे जातो आणि तुम्हाला मिळतं इथं
CH2OH. काय तयार होतं? RCH2OH म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. काय तयार होतं? प्रायमरी अल्कोहोल. ओके. आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली जो CH बघा हा इथं CH डबल बॉन्ड O आहे. ओके. हा CH डबल बॉन्ड O आपल्याला इथं CH2OH मध्ये कन्वर्ट होतो. ओके. हे लक्षात ठेवा. पुन्हा करता अल्डिहाइड करता. मग इथं घ्या तुम्ही CH3 CH डबल बॉन्ड O, ह्याला तुम्ही ऍसिटाल्डिहाइड म्हणता. आता ह्या ऍसिटाल्डिहाइडला तुम्हीच म्हणणार आहे इथॅनॉल. IUPAC प्रमाणे H2 गॅस घ्या. NiPT रॅनी निकेल 413 घ्या. तयार काय होणार? अल्काइल ग्रुप चेंज करणार तुम्ही. CH3 CH2OH म्हणजेच इथाइल अल्कोहोल तयार होईल. हे प्रायमरी अल्कोहोल आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि हा जो महत्वाचा पार्ट आहे हे कन्वर्जन तुम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून कॅटॅलिटिक रिडक्शन हा एक पार्ट आहे 413 केल्व्हिन ऍसिटाल्डिहाइडचा. आता पुढचा जो आपण बघणार आहोत तो म्हणजेच बघा, तो म्हणजेच कीटोन बघायचं आपल्याला. आता कीटोन म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे RCR डबल बॉन्ड O. ओके. RC डबल बॉन्ड O. आता ह्याच्यामध्ये H2 गॅस घ्या. ओके. परत NiPT रॅनी निकेल. आता तुमच्या पुस्तकामध्ये रॅनी निकेल हा यूज केला जातो आणि इथं 413 केल्व्हिन टेम्परेचर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, ओके, आणि तुम्ही 11वीत शिकला असाल की अल्डिहाइड पेक्षा कीटोनची स्टॅबिलिटी जास्त आहे. म्हणजे कीटोन इज मोर स्टेबल बिकॉज ऑफ 2 अल्काइल ग्रुप. ओके. आणि अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्याला कीटोनची स्टॅबिलिटी ही अल्डिहाइड पेक्षा जास्त आहे. अल्डिहाइड हा हायली रिॲक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू कीटोन. म्हणून काय काय हे जे 413 केल्व्हिन टेम्परेचर दिलेलं आहे, परंतु काय काय पुस्तकामध्ये ह्याला 453 केल्व्हिन एवढं दिलेलं आहे. कारण लक्षात घ्या, ऍसिटोन हा किंवा कीटोन हा बल्की ग्रुप आहे कुणापेक्षा? अल्डिहाइड पेक्षा. म्हणजेच मॉलिक्युलर वेट कीटोनचं जास्त आहे कुणापेक्षा? अल्डिहाइड पेक्षा. म्हणजे रिस्पेक्टिव्ह अल्डिहाइड पेक्षा. बरं का, हे लक्षात ठेवा. अल्डिहाइड अँड कीटोन दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. आणि त्यामुळे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला मॉलिक्युलर वेट म्हणजे बल्कीनेस, हेवीनेस कीटोनला असल्यामुळं आपल्याला तेच टेम्परेचर 413 केल्व्हिन, काय काही पुस्तकामध्ये 413 केल्व्हिन दिलेलं आहे, परंतु आपल्याला 453 केल्व्हिन हे सुद्धा टेम्परेचर काय काय वेळेला JEE किंवा नीट कॅरेक्टर मध्ये येतं. त्यावेळेला लक्षात घ्या, अशी जर रिॲक्शन आली तर तुम्हाला इथं परत 2 H आहेत, त्यातला एक H इथं जाईल आणि एक H इथं जाईल आणि तुम्हाला मिळेल बघा, हा R, हा इथं R, हा CH आला, CHOH. म्हणजे जर तुम्ही ह्याचं कन्वर्जन करून घेतला तर RCHOHR म्हणजेच सेकंडरी अल्कोहोल तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? सेकंडरी अल्कोहोल तयार होईल, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आपल्याला बघा, इथं RR C डबल बॉन्ड O, म्हणजे हे जर काढलं तुम्ही तर C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? तर CHOH मध्ये होणार आहे. हे इम्पॉर्टंट. जसं इथं म्हटलं मी की CH डबल बॉन्ड O चं CH2OH, तसंच इथं C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन CHOH मध्ये होतं. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्याच्यामध्ये तुम्ही जर फक्त इथं तुम्ही ऍसिटोन मांडा, CH3C डबल बॉन्ड O ऍसिटोन, त्यालाच तुम्हाला माहिती आहे प्रोपॅनॉन येतं.
परत H2 गॅस आहे. बाकीच्या कंडिशन ज्या वरच्या कंडिशन आहेत त्याच आहेत कंडिशन. आणि तुम्हाला काय मिळणार आहे बघा, CH3 CHOH CH3 असं लिहू शकता सेकंडरी अल्कोहोल. किंवा तुम्हाला जर प्रेम असेल तर असं पण लिहू शकता CHOH. आणि हे दोन्ही मिळून आपल्याला बघायला मिळेल आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा प्रोपॅन टू ऑल बघायला मिळेल. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. मग ह्या रिडक्शन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये टर्शरी अल्कोहोल कॅनॉट बी प्रिपेअर्ड, हे लक्षात ठेवा. ओके, आता हे आपण बघितलं कॅटॅलिटिक रिडक्शन बघितलं. आता पुढचं जे रिडक्शन आहे ते रिडक्शन म्हणजेच झालं, घेतलंच बरोबर. ओके, हे रिडक्शन म्हणजेच बाय रिड्युसिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंट कुठला येणार आहे? रिड्युसिंग एजंट ओके तो आहे NaHG प्लस H2O हा घेतला किंवा C2H5OH प्लस Na हा जरी घेतला. आता तुमच्या पुस्तकात हे दिलंय NaHG विथ H2O. आता ह्या रिएक्शन्स मध्ये बघा H2O चं मी फक्त HOH करतो. आता हा काय होतं, हा Na आणि हा OH एकत्र येतो. Hg स्वतः स्वतः सेटल डाऊन होतो आणि तुम्हाला मिळतं नॅसंट हायड्रोजन. नॅसंट हायड्रोजन मिळतो. तसंच C2H5ONA बरोबर सुद्धा काय होतं, C2H5ONA तयार होऊन तुम्हाला नॅसंट हायड्रोजनच मिळतं. ओके, मग तुमचा अल्डिहाइड घ्या. ओके, अल्डिहाइड घेतला तुम्ही, हा RCH डबल बॉन्ड O. आता इथं नायसेंट हायड्रोजन घ्या 2. ओके, एरो वरती लिहा NaHG प्लस वॉटर. ओके, लिहिला तुम्ही. परत काय होणार आहे, 2 हायड्रोजन आहेत, 1 हायड्रोजन इथं येणार आहे, 1 हायड्रोजन इथं येणार आहे. म्हणजेच मगासच्या कॅटॅलिटिक पर्टिक्युलरली रिडक्शन प्रमाणच, म्हणजेच कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजेच इथं लक्षात घ्या हायड्रोजनेशन आहे. काय आहे ते, हायड्रोजनेशन. ओके, तर इथं आपल्याला काय तयार होईल बघा, RCH2OH हा प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. फक्त तुम्ही काय केलं, NiPT रॅनी निकेलच्या ऐवजी NaHG इन H2O घेतलं. ओके, आता इथं RC हा बघा परत सेमच आहे की नाही रिएक्शन मध्ये. मग तुम्हाला ह्याच्या ऐवजी म्हणजे इथाइल अल्कोहोल प्लस Na एरो वरती दिलं तरी तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर, अल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल ओके आणि कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या महत्वाची गोष्ट म्हणजे टर्शरी अल्कोहोल तयार होत नाही. मग पहिलं आपण जे बघितलं कॅटॅलिटिक रिडक्शन त्याला आपण हायड्रोजनेशन म्हणतो इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट NiPT-PD. ओके, आणि दुसरं बघितलं रिड्युसिंग एजंट विथ NaHG म्हणजे सोडियम अमालगम इन वॉटर किंवा इथाइल अल्कोहोल विथ सोडियम ह्याच्यापासून नॅसंट हायड्रोजन्सच्या रिएक्शन्स बघितल्या. आता पुढचं जे रिडक्शन आहे ते रिडक्शन म्हणजेच LiAlH4. कारण का जे आपण हायड्रोजनेशन केलेलं आहे, हायड्रोजनेशनला रिप्लेस ओके हायड्रोजनेशनला रिप्लेस हायड्रोजनेशन म्हणजेच कॅटॅलिटिक रिडक्शन रिप्लेस हायड्रोजनेशन इज रिप्लेस्ड बाय हायड्राइड डोनर्स. हायड्राइड डोनर. आता हे डोनर कुठले आहेत हायड्राइड डोनर, तर NaBH4 हा एक आहे आणि दुसरा आहे LiAlH4. आता NaBH4 ला काय म्हणतात, सोडियम बोरोहायड्राइड म्हटलं जातं. आणि ह्याला लिथियमला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड
आता हे दोन्हीही NaBH4 आणि LiAlH4 हे दोन्ही काय आहेत? हायड्राईड डोनर्सच आहेत. हायड्राईड डोनर म्हणजेच हायड्रोजन देतात, हे लक्षात ठेवा. बोथ आर हायड्राईड डोनर. आता NaBH4 कसा आहे? ओके, हा पहिला म्हणजेच सेफ अँड इझी टू हँडल. सेकंड इकॉनॉमिकल आहे. ओके, थर्ड ओके NaBH4 can react with alcohol and water. Okay, NaBH4 can react with alcohol and water solution, hence safely used. ओके, आता त्याच्या उलट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड मध्ये काय आहे? हायली अँड व्हायलेंटली रिॲक्टिव्ह लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. दुसरा काय आहे? एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, अँड इन alcoholic solution and water solution reacts very violently, hence difficult to handle as compared to NaBH4. हे लक्षात ठेवा. परंतु ह्याच्यामध्ये एक्सलंट इल्ड आहे. एक्सलंट इल्ड आपल्याला बघायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच LiAlH4 is preferred in presence of particularly dry ether and particularly dry ether हा सगळ्यात महत्वाचा पार्ट त्याला हे केला जातो. ड्राय इथर अँड टेट्रा हायड्रोफ्युरॉन सॉल्व्हंट. आणि म्हणून ज्या वेळेला LiAlH4 हा हायड्राइड डोनर म्हणून यूज केला जातो त्यावेळी ड्राय इथर आणि टेट्रा हायड्रोफ्युरॉन किंवा त्याच्यापेक्षा ड्राय इथर ऑर म्हणा, अँड म्हणू नका, ऑर टेट्रा हायड्रोफ्युरॉन सॉल्व्हंट यूज केलं जातं. कारण टू कंट्रोल इट्स रिॲक्टिव्हिटी, बिकॉज हा व्हायलेंटली ऍक्ट होतो. फक्त NaBH4 पेक्षा हा जरी व्हायलेंट ऍक्ट होत असेल त्याचा इल्ड एक्सलंट इल्ड आहे. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा लक्षात ठेवा. LiAlH4 does not break C double bond C bond. That is number 1. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. C double bond C bond and hence hence unsaturated alcohol can be produced by unsaturated aldehyde or ketone यांच्यापासून तयार केला जातो. हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही NaBH4 किंवा LiAlH4 हे दोन्ही यूज करता त्या वेळेला सगळ्यात महत्वाचं
सेपरेट हायड्रोलिसिस प्रोसेस, हायड्रोलिसिस, सेपरेट हायड्रोलिसिस स्टेप्स, separate hydrolysis steps or process can be carried out, ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून LiAlH4 आणि NaBH4 हे काय आहेत, दोन्हीही हायड्राइड डोनर्स आहेत. आता हे LiAlH4 तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऍज अ सॉल्व्हंट म्हणून पर्टिक्युलरली किंवा हायड्राइड डोनर्स म्हणून रिडक्शन करण्याकरता यूज केलं जातं. मग हा रिडक्शन कुणाकुणाचं करतो लक्षात घ्या. अनसॅच्युरेटेड कीटोन अल्डिहाइडचं करू शकतो, परंतु कार्बॉक्सिलिक ऍसिडचं सुद्धा रिडक्शन करण्याकरता LiAlH4 यूज केलं जातं. ऍसिड क्लोराईड, ओके, त्याच्यानंतर ऍसिड अनहायड्राईड ह्याच्यामध्ये सुद्धा LiAlH4 यूज केलं जातं. आणि मोस्ट थिंग्स म्हणजेच इस्टरचं सुद्धा रिडक्शन करण्याकरता LiAlH4 यूज केलं जातं. आता मी जे सांगितलं तुम्हाला, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असतील, कार्बॉक्सिलिक ऍसिड असेल, इस्टर असेल, ऍसिड क्लोराईड असेल किंवा ऍसिड अनहायड्राईड असतील, दे आर गोइंग टू प्रोड्यूस अल्कोहोल. ओके, परंतु तुमच्या पुस्तकाप्रमाणे आणि तुमच्या सिलेबस प्रमाणे बोर्डाच्या तुम्हाला कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत, तर पहिली अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडची आहे, दुसरी कार्बॉक्सिलिक ऍसिडची आहे, तिसरी इस्टर्सची आहे. परंतु ऍसिड क्लोराईड आणि ऍसिड अनहायड्राईडची मी तुम्हाला सेपरेट रिॲक्शन देणार आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं आपण महत्वाचं LiAlH4 आणि NaBH4 चं आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहे.